Hello friend, today we'll discuss about lecture number 6 differentiation. मॅथमॅटिक्स मधला पहिला जो चॅप्टर्स आहे तुमचा पार्ट 2 चा डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह याचा अभ्यास आपण चालू केलेला आहे. यामध्ये आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये चेन रूल काय असते याचा अभ्यास केलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामध्ये काय होतं पहा, तुमचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी असे शिकले होते dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. कोणताही प्रॉब्लेम तुम्ही दोन मेथडनं सॉल्व करू शकतात, एक तुमच्या चेन रूलनं आणि एक डायरेक्ट. आपण सुरुवातीचे 10 प्रॉब्लेम फक्त चेन रूलनं सॉल्व करणार आहे. याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट पण येते, पण आपल्याला दिलेला प्रॉब्लेम चेन रूलनंच सॉल्व करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. डायरेक्ट काढलं तर मार्क जात नाही, पण पहिले आपण चेन रूल समजून घेऊ. काय पहा, लेट y इज इक्वल टू रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. आता हा कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन अँगल कॉम्प्लिकेटेड आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर रूटमधल्या टर्मला यू पुट करा. याला बी यू पुट केलं चालते आणि याला बी यू पुट केलं चालते. रूटच्या आतली जी टर्म आहे त्याला तुम्ही रूट यू म्हणून पुट करा. यू इज इक्वल टू टॅन रूट एक्स. काय केलं मित्रांनो तुम्ही, यू इज इक्वल टू टॅन रूट एक्स. आता मला काय करायचं आहे, यूचा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग सर काय म्हणतात, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं आलेले डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ टॅन रूट एक्स. फॉर्म्युला चांगले पुट करा. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एफ ऑफ एक्स. हा आला तुमचा सेक्स स्क्वेअर रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. डायरेक्ट लिहिलं तरी चालते. रिक्वायर्ड आन्सर आलं डी यू बाय डी एक्स बरोबर सेक्स स्क्वेअर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स इज द रिक्वायर्ड आन्सर. मला ज्यावेळेस दिलेल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा होता डायरेक्ट, तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायच्याऐवजी मी अँगलला हा अँगल याला मी यू म्हटलं आणि ते यू पुट केल्यानंतर ही टर्म आली. यू एक्सचं फंक्शन होतं म्हणून एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढला. हा डी यू बाय डी एक्स आलेला आहे. चेन रूलमध्ये डी वाय बाय डी यू असते. मग सर काय म्हणतात, फॉर्म इक्वेशन 2 इक्वेशन 1 बिकम. इक्वेशन 1 काय आलं पहा, वाय बरोबर रूट यू. इथं यू कोणाचं फंक्शन आहे, एक्स. इथं आलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता वाय कोणाचं फंक्शन आहे, यूचं. इथं काय येईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू. जसं इथं डी डी एक्स आलं, इथं काय नाही मित्रांनो तुमचं डी डी यू. हा चेन रूल आहे. डी डी यू ऑफ वाय इज इक्वल टू डी डी यू ऑफ रूट यू. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट यू, 1 अपॉन 2 टाइम्स रूट यू, 1 अपॉन 2 टाइम्स रूट ॲज इट इज. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यू, यू इज नथिंग बट टॅन रूट एक्स. यू म्हणजे कोणाला तुमचं टॅन रूट एक्स. पहा मित्रांनो, याला यू म्हटलं, याचा डेरिव्हेटिव्ह काढला, डबल याची किंमत टाकली, वाय यूचं फंक्शन आलं, रूट यूचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट यू, यूची किंमत टाकली. आता तुमचा बाय चेन रूल. बाय कोणचा रूल, चेन रूल किंवा बाय कंपोजिट फंक्शन. काय म्हणते पहा बरं तुमचं कंपोजिट फंक्शन. तुमचं कंपोजिट फंक्शन म्हणते डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. What is the actual value of dy by du? हे भाई dy by du is nothing but 1 upon 2 times root of tan root x into what is the value of du by dx? हे बा du by dx काय आलं, into sec square root x upon 2 root x upon काय आलं तुमचं 2 root x. डबल एकदा पहा, याचं उत्तर आलं sec square root x upon 2 root x is the required answer ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. जर तुम्ही हे गणित डायरेक्ट मेथडनं सोडवलं असतं तरी चालत होतं, पण नेमकं कंपोजिट फंक्शन काय आहे, चेन रूल काय आहे याचा अभ्यास शिकवायला सर. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा तर वाय कन्सिडर केलं, याला यू म्हटलं, याचा डेरिव्हेटिव्ह काढला, ती किंमत इच्छात टाकली, रूट यू आला, त्याची डेरिव्हेटिव्ह काढली, चेन रूल आला, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. हा प्रश्न तुमचा MST CET आणि JEE दोन्हीही एक्झाममध्ये विचारलेला आहे. हा दोन्ही एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. याचा डेरिव्हेटिव्ह देताना बरेचसे विद्यार्थी चुकतात. काही काही विद्यार्थ्यांना याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सांगता येतो, काही काही विद्यार्थ्यांना डायरेक्ट सांगता येत नाही. तर त्यावेळेस कसा काढायचा त्याच्याविषयी आपण चर्चा करू. एखादं मोठं वाक्य असते, आपल्याला एखादा मत म्हणायचं असते, म्हणता येत नाही, पण काही जण प्रयत्न करून म्हणतात, तसा हा डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टसुद्धा सांगता येतो.
पण आपण याला पार्ट तयार करू. कसे पार्ट तयार करायचे पहा. पुट जो तुमचा अँगल आला हा पूर्ण अँगल, याला तुम्ही यू म्हणू शकता, याला तुम्ही यू म्हणू शकता, किंवा तुम्ही असंही करू शकतात आतल्या अँगलला यू म्हणू शकता. पहा हा पुट यू इज इक्वल टू साईन रूट एक्स, हा सुद्धा बेटर राहील तुमचं. याला तुम्ही यू म्हणजे साईन रूट एक्स म्हटलं. आता काय आलं पहा. इक्वेशन नंबर सेकंड, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं आलं डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ साईन रूट एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन रूट एक्स? कॉस रूट एक्स. आणि या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये डी यू बाय डी एक्सची किंमत ही कॉस रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स एवढी तयार झाली. डी यू बाय डी एक्स आला तुमचा कॉस रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. आता काय झालेलं आहे बा, याचा डेरिव्हेटिव्ह हा आला. आता काय असेल? फॉर्म इक्वेशन 2. इक्वेशन 2 वरून इक्वेशन 1 मध्ये काय बदल होतो ते तुम्ही जाणून घ्या. काय बदल झाला पहा. वाय इज इक्वल टू साईन जसाच्या तसा, हा रूट जसाच्या तसा, इथं यू आला. इथं कोण आला? यू. यू कोणाचं फंक्शन आहे? एक्स. आता वाय कोणाचं फंक्शन आलं? यूचं. इथं काय येईल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू. इथं असेल डी डी यू ऑफ वाय इज इक्वल टू डी डी यू ऑफ साईन रूट यू. किती आला तुमचा? साईन रूट यू. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एफ ऑफ एक्स? डेरिव्हेटिव्ह पाठ करायला पाहिजे होते. कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस रूट यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट यू. इथं आलेलं आहे डायरेक्ट लिहा डी वाय बाय डी यू, डी वाय बाय डी यू इज इक्वल टू कॉस रूट यू अपॉन 2 रूट यू बरोबर कॉस रूट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ यू. फॉर्म इक्वेशन 2. यू कोण आला तुमचा? साईन रूट एक्स अपॉन 2 टाइम्स साईन ऑफ रूट एक्स. हे उत्तर आलं तुमचं डी वाय बाय डी यू. हे उत्तर आलं तुमचं डी यू बाय डी एक्स. कोणचा रूल? बाय चेन रूल. बाय कोणचा रूल मित्रांनो? चेन रूल. काऊन असतो हा चेन रूल? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. नेसेसरी आहे चेन रूल किंवा कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला लिहिणे. व्हॉट इज डी वाय बाय डी यू? कॉस रूट ऑफ साईन ऑफ रूट एक्स अपॉन 2 टाइम्स रूट ऑफ साईन ऑफ रूट एक्स. हे आला तुमचा डी वाय बाय डी यू. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डी यू बाय डी एक्स? इथं आलेलं आहे डी यू बाय डी एक्स कॉस रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स. बस सिम्प्लिफाईड काढा. कसं येईल? कॉस साईन ऑफ रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स 2 इंटू 2 4 इंटू काय असेल पहा रूट एक्स इंटू रूट ऑफ साईन रूट एक्स. हा प्रश्न महाराष्ट्र बोर्ड CET JEE दोन्ही एक्झाममध्ये मित्रांनो विचारू शकतात. साईन ऑफ साईन रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस ऑफ रूट ऑफ साईन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स अपॉन 4 रूट एक्स इंटू साईन ऑफ रूट एक्स हे त्याचं रिक्वायर्ड आन्सर आहे. म्हणजेच म्हणून सर तुम्हाला 2-2 4-4 वेळेस डेरिव्हेटिव्ह सांगत होते. डेरिव्हेटिव्ह लक्ष द्या म्हणत होते. याच्या मागचं कारण आहे तुमचा जो यावर्षीचा डेरिव्हेटिव्ह आहे हा कंपोजिट फंक्शनचा म्हणजे कॉम्प्लिकेटेड टर्मचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचे. प्रॉब्लेम नंबर 4 कसा सॉल्व करायचा ते तुम्ही पाहिलं. प्रॉब्लेम नंबर सॉल्व करायच्या 2 टेक्निक होत्या, डायरेक्ट आन्सर आणि चेन रूल. चेन रूलमध्ये सुद्धा 2 टेक्निक होत्या, त्या सरांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगितल्या होत्या. आता पुढचं एक्झाम्पल पहा. आपण चेन रूलनं सॉल्व करू किंवा सिम्पल मेथडनं सॉल्व केलं तरी चालते. पहा या ठिकाणी 5 नंबरचं गणित आहे. वाय कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर फाइंड डी वाय बाय डी एक्स. कोणत्याच गणिताला चेन रूलनं सॉल्व करा असं काही नेसेसरी नाही. थेरममध्ये जर प्रश्न विचारलेला असता, थेरममध्ये डबल प्रश्न विचारलेला सब त्यावेळेस चेन रूल वापरतात. तसा जर याचा डेरिव्हेटिव्ह म्हटला तर पोराने डायरेक्ट सांगितला -2x साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. अशी प्रॅक्टिस जेव्हा तुमची होईल तेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकायला तयार झालेत. 12वीचा पायथा डेरिव्हेटिव्ह तयार झाला. आता मी किती समजला किती नाही तुम्हाला माहीत आहे. फॉर्म्युले पाठ करा. आपल्याला दिलेला प्रॉब्लेम चेन रूलनं सॉल्व करायचा आहे. इक्वेशन नंबर 1. चेन रूल म्हणजे कोण?
ज्या गणितामध्ये dy बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स येते. इथं y आणि x आलेला u आलेला नाही आहे. मग पहिले u तयार करा. अँगलला u म्हणा. u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वेशन सेकंड. u कोणाचं फंक्शन आहे x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय आलं डी यू बाय डी एक्स बरोबर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x. कॉन्स्टंटचा 0 बरोबर 2x. डी यू बाय डी एक्सची किंमत ही तुमची आलेली आहे 2x. आता आपल्याला काय करायचं आपल्याला u तयार करायचा. यूचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. यूचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे ते पहा 1 मिनटं बोर्डवर. या ठिकाणी देअरफॉर फॉर्म 2 इक्वेशन 1 2 वरून इक्वेशन 1 कसं येईल y इज इक्वल टू कॉस यू. y कोणाचं फंक्शन आहे यूचं. काय येईल पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू. या गणितामध्ये थेरॉटिकल टर्म कमी असतात कॅल्क्युलेशन जास्त असतात. त्याच्यामुळं पार्ट 2मध्ये पूर्ण लक्ष ब्लॅकबोर्डवर असलं पाहिजे. त्याचा बेस तयार असल्याशिवाय हा चॅप्टर समजत नसतो. म्हणून बेसवर लक्ष द्या. बेस चांगला करा. सरांनी 4 पिरियड 5 पिरियड बेसवर शिकवले तुमचे. पहा डी वाय बाय डी यू. तुम्ही माझ्यासोबत सांगा व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस यू. जोरात बोला बरं आवाज आला पाहिजे माझ्यापर्यंत. मस्ट बी इक्वल टू मायनस साईन यू. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस यू मायनस साईन यू. डी वाय बाय डी यू जसंच्या तसं मायनस साईन जसंच्या तसं. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ यू. यू इज नथिंग बट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. झाला डी यू बाय डी एक्स तयार झाला. डी वाय बाय डी यू आला. कोणाचं नाव घ्या चेन रूल किंवा कंपोजिट फंक्शन. बाय चेन रूल. का आला बाय चेन रूल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. व्हॉट इज डी वाय बाय डी यू मायनस साईन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2x. that is the dy by dx is nothing but minus 2x sine of x square plus a square is the required answer of the given problem. या प्रॉब्लेमचं रिक्वायर्ड आन्सर आहे बाय चेन रूल. आपण 5-6 गणित जरी चेन रूलनं सोडवले तरी आपल्यासाठी सफिशियंट आहे की नेमका चेन रूल कसा असतो बा आणि चेन रूलचे दिलेले प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे. आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम चेन रूलनं सोडवलेच पाहिजे असं नॉट नेसेसरी आहे. आपली ट्रायल बेसिस आहे की बा चेन रूल काय आहे कसा आहे कसा सोडवायचा ते आपल्याला पाहायचं. डबल एक एक्झाम्पल पहा. लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2. आपल्याला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट येतो पण आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह चेन रूलच्या मदतीनं सॉल्व करायचा. ते झाल्यानंतर सगळ्याची उत्तरं डायरेक्ट काढणार. याचं डायरेक्ट बी उत्तर येते. 2 मेथड शिकवलेलं आहे. पहा लेट वाय इज इक्वल टू लॉग टॅन एक्स बाय 2. तुमच्या मनाला तुम्ही समजून सांगितलं तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम चेन रूलनं सॉल्व करायचा आहे. मग तुम्ही काय केलं याच्यातल्या एका टर्मला पुट केलं. पुट बरोबर अँगलला यू बरोबर टॅन एक्स बाय 2. पुट कोणाला करायचं हे तुम्हालाच कळते. जो अँगल असतो तो पुट करायचा असतो. कंपोजिट फंक्शन पुट करायचं हे टॅन एक्स बाय 2. यू कोणाचं फंक्शन आहे एक्स बाय 2चं. डी यू बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स बाय 2. व्हॉट इज एक्स बाय 2चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स बाय 2. एक्स बाय 2चा 1/2. म्हणून सुरुवातीला सरांनी लहान लहान मुलासारखे तुम्हाला फॉर्म्युले शिकवले होते. त्याचं मागचं कारण आहे ते आल्याशिवाय गणित येणार नाही. हे आलं तुमचं डी यू बाय डी एक्स बरोबर 1/2 इंटू सेक स्क्वेअर एक्स बाय 2. 1/2 इंटू सेक स्क्वेअर एक्स बाय 2. आता मला काय करायचं मला यू तयार करायचा. फॉर्म इक्वेशन सेकंड फॉर्म इक्वेशन 1 इक्वेशन 2. इक्वेशन 2 कसं दिसते पहा. वाय जसाच्या तसा आला. या ठिकाणी लॉग आला आणि इथं यू आला. हे बघा टॅन एक्स बाय 2 म्हणजे यू. आता हे कोणाचं फंक्शन आहे यूचं. मग काय झालं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणून सर तुम्हाला वारंवार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू डी यू ऑफ लॉग यू. तुम्हाला लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह शिकवला होता. त्याचं मागचं कारण हे काय आलं पहा 1/u. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग यू 1/u इंटू डी यू बाय डी यू इंटू कोण
du बाय du याची व्हॅल्यू किती 1 लिहिण्याची गरज नाही. ह्याला dy अपॉन du इज नथिंग बट 1 अपॉन व्हॉट इज u tan x बाय 2 काय आला tan x बाय 2. आता तुम्हाला चेन रूलनं दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. मग तुम्ही काय म्हटले बाय चेन रूल. कोणचा रूल चेन रूल. बस 6 आपल्यासाठी सफिशियंट गणत आहे. dy बाय dx बरोबर dy बाय du इंटू du बाय dx. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy बाय du याची किंमत आली 1 अपॉन टॅन ऑफ x बाय 2. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ du बाय dx त्याची किंमत आली 1/2 sec स्क्वेअर x बाय 2. ॲक्च्युअल आपल्याला हा प्रॉब्लेम डायरेक्ट सोडता येत होता, पण आपण चेन रूलनं सॉल्व केला. एक गोष्ट लक्षात ठेवा, चेन रूलचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील फंक्शन लिहा, अँगलला यू म्हणा, एक इक्वेशन 2 इक्वेशन द्या, du बाय dx काढा, dy बाय du काढा, चेन रूल अप्लाय करा, चेन रूलची किंमत टाका, दिलेले प्रॉब्लेम सॉल्व करा. आतापर्यंत तुम्हाला जे डेरिव्हेटिव्ह शिकवलेले आहेत, जे फॉर्म्युले शिकवलेले आहेत ते तुम्हाला येतात का नाही येत त्या उदाहरणावरून चेक होईल. मी पहिले 5 पिरियड जे ओरडलो की बा तुम्ही फॉर्म्युले करा, तुम्ही म्हणता झालं सर तेच रिपीट शिकवायले. आता तुमची खरी परीक्षा लागणार आहे. तुम्हाला खाली दिलेल्या पूर्ण टर्मचे डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे, ते पण डायरेक्ट काढायचे. आता या सर्व प्रॉब्लेम तुम्हाला चेन रूलनं सॉल्व केल्या जातात, पण आपल्याला चेन रूलनं सॉल्व करायचे नाही. आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम डायरेक्ट मेथडनं सॉल्व करायचे. या एक्झरसाईजचे प्रॉब्लेम आपण प्रॅक्टिससाठी सॉल्व करायचे. त्याची आपल्याला एक्झाममध्ये विचारतील याची गॅरंटी नसते. कोणची विचारतील ती मी सांगेल. y बरोबर e⁻ tan x हे तर मी फॉर्म्युल्यामध्ये शिकवलेलं आहे. y कोणाचं फंक्शन आहे x. गुरुजी काय म्हटले मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय सांगायचा अर्थ dx ऑफ y बरोबर dx ऑफ e⁻ tan x. चला तुमच्यापैकी कोणी एक जण सांगा e⁻f चा डेरिव्हेटिव्ह काय. सांग बरं स्वामी. e⁻f इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f. सेकंड व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻ tan x. e⁻ tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. डायरेक्ट लिहिलं तरी चालते. dy बाय dx मस्ट बी इक्वल टू e⁻ tan x इंटू sec स्क्वेअर x इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. आता मला सांगा तुम्ही 7व्या नंबरच्या गणिताहून कमीत कमी तुम्ही 40-50 गणित करू शकतात. याच्या डोक्यावर साईन घ्या, कॉस घ्या, सेक घ्या, कोसेक घ्या, x/2 घ्या, 4x घ्या, काही घ्या. म्हणजे तुम्हाला जर मागचे फॉर्म्युले समजले तर आपल्याला समोर जाता येईल, नाही तर आपल्याला समोर जाता येणार नाही. वारंवार एकच वाक्य बोलून राहिलेले मागचे फॉर्म्युले क्लिअर करा. आता मला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. y कोणाचं फंक्शन आहे x. काय आलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सांग बरं केशव. dy बाय dx इज इक्वल टू dx ऑफ 5 3 cos x मायनस 2. आता या गणितासाठी कोणचा फॉर्म्युला लागतो एवढं तुम्हाला सांगताच आलं पाहिजे. आता 5 cos x मायनस 2 आहे. याचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला रिव्हर्स गेअर टाकणं पडेल, मागं जाणं पडेल आणि तुम्हाला फॉर्म्युला आठवेल डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻f(x). हा कोणाशी रिलेटेड आहे e⁻f(x). मी आत्ता तुम्हाला प्रश्न विचारला होता, मुलांनी मनातल्या मनात फरक पाहिजे होतं सर हा फॉर्म्युला e⁻f(x) एवढा होता. माझ्यासोबत म्हणा डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻f(x) इज इक्वल टू e⁻f(x) इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). हे वाक्य तुम्ही माझ्यासोबत म्हटलं असं वाटलं पाहिजे. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा. 5 cos x मायनस 2 इंटू लॉग 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 cos x मायनस 2. काय आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 cos x मायनस 2. याचं उत्तर काय आलं पहा अपेक्षित. dy बाय dx इज इक्वल टू 5 3 cos x मायनस 2 ब्रॅकेट टाका इंटू लॉग 5 इंटू डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या 3 जसेच्या तसे. आता मजा येणार आहे कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स.
व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साईन एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट 0. म्हणजे हा -2चा डेरिव्हेटिव्ह कोणाला 0. रिक्वायर्ड आन्सर कोणाला पहा मस्ट बी इक्वल टू -3 साईन एक्स इंटू लॉग 5 इंटू 5 रेज टू दी पॉवर 3 cos x minus 2 is the required answer of the given problem. जर तुम्ही चांगली मेहनत केली, हे गणित चांगल्या प्रकारे समजून घेतले, डायरेक्ट उत्तर द्यायला लागले तर समजून घ्या तुम्हाला पुढचा डेरिव्हेटिव्ह समजेल. तुम्हाला काही शिकवायची मला गरज पडणार नाही. माझी पहिली एक्झरसाईज चालू झालेली आहे, त्यामध्ये मी काम करून राहिलेलो आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा सांगा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय येईल डी डी एक्स ऑफ वाय डी डी एक्स ऑफ कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. काय आला तुमचा कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. आता मी प्रश्न विचारला का रे याच्याचं कोणचा फॉर्म्युला लागतो सांगा बरं. काही मुलं जे रेग्युलर यूट्यूबचे लेक्चर पाहतात, लिहून पाहतात, अभ्यास करतात, ते पटकन बोलले मुले असं सर या ठिकाणी देशमुख कोणचा फॉर्म्युला लागेल सांगा. एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n इंटू एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n-1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. आता पण मी लहान मुलासारखे हे फॉर्म्युले तुम्हाला लिहून देणार नाही. मग n म्हणजे कोण आलं 2 टाइम्स कॉट एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ एक्स क्यूब. उत्तर काय आलं पहा 2 इंटू कॉट ऑफ एक्स क्यूब इंटू कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब इंटू 3x स्क्वेअर. अर्धे पोरं डायरेक्ट कोमात जातात की सर हे 3x स्क्वेअर कसं आलं. जसं कॉट एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब आला तसा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कोणाला 3x स्क्वेअर बाय युझिंग द फॉर्म्युला. हे त्याचं रिक्वायर्ड आन्सर आहे. याला रिअरेंज करून लिहा जरा व्यवस्थित लिहा. पहा -2 इंटू 3 6x स्क्वेअर इंटू कॉट एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब. या टिग्नॉमेट्रिकला खाली सॉल्व नाही केलं तरीही चालते. पायथा तुम्ही 3 प्रॉब्लेम मी तुम्हाला तयार करून दाखवले डेरिव्हेटिव्ह काढायचे. मागचा बेस जर स्ट्रॉंग असेल तो जर तुम्हाला डायरेक्ट येत असेल तरी तुम्ही उत्तर डायरेक्ट सांगतील, हे तुम्हाला उत्तर डायरेक्ट देता येणार नाही. प्रॉब्लेम नंबर 10चा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कोणच सांगितल्याने चेन रूलनं काढायचा. डायरेक्ट तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डायरेक्ट कसा डेरिव्हेटिव्ह काढता येईल ते एकदा बोर्डवर पहा. इथं डेरिव्हेटिव्ह काढताना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अर्धे मुलं फप करायला लागले आपले, काय करावं सर काय आम्हाला समजून नाही राहिलं. इकडं पहा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी तुम्हाला जी खाली टर्म दिलेली आहे त्या टर्मला वरती घ्या. सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1/a रेस टू दी पॉवर m. जनरल फॉर्म्युला सांगा 1/a रेस टू दी पॉवर m इज नथिंग बट a रेस टू दी पॉवर -m. हे बा हे तुम्हाला कळलंच पाहिजे. ही टर्म जर मी अशी वरती घेतली तर प्लसच्या ऐवजी कोणची साईन आली मायनस. कोणचा फॉर्म्युला एफ ऑफ एक्सच्या डोक्यावर n. 3 जसेच्या तसे n पहा याच्यासाठी फॉर्म्युला लागला. n म्हणजे कोण -5. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण 2x स्क्वेअर -7. n-1 म्हणजे कोण -5 -1 म्हणजे किती -6. समजलं का नाही n-1. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा 2x स्क्वेअर -7. डेरिव्हेटिव्ह किती आला पहा -15 2x स्क्वेअर -7 रेस टू दी पॉवर -6 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू 2 4x -0. म्हणजे इथे किती आलं पहा 15 चौक 60x इंटू 2x स्क्वेअर -7 रेस टू दी पॉवर 6. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पण तुम्ही अजूनही इथं खाली जाऊ शकता आणि असं लिहू शकता dy/dx बरोबर 60x अपॉन 2x स्क्वेअर -7 रेस टू दी पॉवर 6 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह ज्या मुलांनी पहिले 5 पिरियड एकदम मेहनत केली, 11वीमध्ये जास्तीत जास्त मेहनत केली, त्या मुलांना डेरिव्हेटिव्ह 12वीचे डायरेक्ट समजून राहिले. ज्या मुलांनी अभ्यास केला नाही त्याच्या डोक्यावर त्यावर सर काय शिकून राहिले कसं दिसून राहिले. अभ्यासावर लक्ष द्या. याचा तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येतो 5 रेस टू दी पॉवर sin x क्यूब प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. चला काढून दाखवू आपण. ddx ऑफ y ddx ऑफ 5 रेस टू दी पॉवर sin क्यूब x प्लस 3. पहिला प्रश्न आहे तुम्हाला. इथं फॉर्म्युला कोणचा लागेल ते माझ्याशी संभाषण करा.
तुमच्यासोबत मी नसेल तरी काय मी मनातल्या मनात पाहताना सांगा. इथं फॉर्म्युला लागेल ए रेस टू दी पॉवर एफ ऑफ एक्स. व्हॉट इज द ए रेस टू दी पॉवर एफ ऑफ एक्स? इकडे पहा, ए रेस टू दी पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ॲट ए टाईम सर्व टर्म लिहायच्या. पहा 5 रेस टू दी पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स प्लस 3. सगळ्या टर्म डायरेक्ट 5 रेस टू दी पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू डेरिव्हेटिव्ह 3 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. आता अर्धे मुलं तर इथं प्रॉब्लेममध्ये आली, बापा काय झालं बाबा सर, हे कालच शिकवलं गेलेलं गणित आहे. एफ ऑफ एक्सच्या डोक्यावर यन 3मधून एक मायनस गेला 2, 3 साइन स्क्वेअर एक्स, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, या 3चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे तुमच्याजवळ जर डेरिव्हेटिव्ह स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला एकदम फास्ट समजेल. मला जास्त वेळ समजून सांगायची गरज पडणार नाही. जर तुमचे फॉर्म्युले चांगले क्लिअर नसतील तर तुम्हाला लवकर डेरिव्हेटिव्ह समजणार नाही. पूर्ण पेपर सेकंडमध्ये डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन सगळ्या ठिकाणी तुमचा डेरिव्हेटिव्ह आहे, सगळ्या. मग सगळ्या ठिकाणी जर तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करायचा असेल तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. टॅन कॉस ऑफ साइन एक्स. पहा वाय इज इक्वल टू टॅन कॉस ऑफ साइन एक्स. शेवटचं गणित तयार करू आपण 12 नंबरचं. आपल्याला या टर्मचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा. आपल्याला यामध्ये लागणारे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एफ ऑफ एक्स, दोनच फॉर्म्युले इथं. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी एक्स ऑफ टॅन कॉस ऑफ साइन एक्स. पहिला फॉर्म्युला टॅन एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय येईल? सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स, सेक कॉस इंटू साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. एक एक पायरी लढायची. चक्रव्यूहामधलं पहिली स्टेप तोडली मी. पहिली स्टेप जशीच तशी. चक्रव्यूहाची दुसरी बाजू तोडण्याचा प्रयत्न करा. दुसरी बाजू कशी तोडायची पहा. याचा डेरिव्हेटिव्ह काय आला? मायनस साइन ऑफ साइन एक्स आणि या साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. या साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असेल तुमचा? कॉस एक्स. हिच्यातली जी उत्तरं असतात ते एकदम कॉम्प्लिकेटेड असतात. आपल्या मनाला पटतच नाही वा अशी कशी उत्तरं आहे. पण आपल्याला चक्रव्यूहासारखं एक एक पायरी तोडून समोर समोर जायचं असेल. मायनस साइन ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स. अशा प्रकारे तुम्ही जवळपास 12 एक्झाम्पलचे डेरिव्हेटिव्ह, चेन रूल या ठिकाणी समजून सांगितला. 12वीचा चॅप्टर चालू झाला. तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, रायटिंग करून पहा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.